सकल मातंग समाजाच्या वतीने कचरू मल्हारी सगट यांच्यावरील 3 जिल्ह्यांच्या हद्दपारी आदेशाबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. उपविभागीय अधिकारी धाराशिव यांनी दिनांक 13 जानेवारी 2026 रोजी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 56 अन्वये तडीपार आदेश पारित केला आहे. मात्र संबंधित अनेक प्रकरणांमध्ये न्यायालयामार्फत दोषमुक्तता मिळालेली असून काही प्रकरणांमध्ये त्यांचा उल्लेख नसल्याचा दावा समाजाच्या वतीने करण्यात आला आहे. या संदर्भात सकल मातंग समाजाच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी व माननीय पोलीस अधीक्षक धाराशिव यांना निवेदन देण्यात आले असून त्यांच्याशी सविस्तर चर्चा देखील करण्यात आली आहे. आदेशाचा पुनर्विचार करून तो तात्काळ रद्द करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे. AR न्यूज मराठी, धाराशिव. आजचा जो निवेदन आहे संपूर्ण सकल मातंग समाज धाराशिव जिल्ह्याच्या वतीनं आहे. आमची वेदना अशी आहे की गेल्या 2-3 महिन्यापासून मातंग समाजाचे कार्यकर्ता कचरू मल्हारी सगट यांना टार्गेट केलं जातं आणि छोट्या छोट्या गुन्ह्यामध्ये तडीपार केलं जातं आहे. आणि जे 6-7 गुन्हे आहेत त्यात 3 ते 4 गुन्हे नील आहेत आणि 1 ते 2 गुन्हे जे आहेत ते इतर लोकांच्या नावाचे गुन्हे यांच्यावरती ट्रान्सफर करण्यात आलेले आहेत. ते गुन्हे याची सखोल चौकशी करून ज्या लोकांनी कचरूभाऊ सगट यांना टार्गेट करण्यात आलेला आहे आणि जो कोणी DYSP ओंकारजी देशमुख साहेब आहेत यांनी जो जातीय सलोखा बिघडावा त्यासाठी त्यांनी अतिशय गांभीर्याने घेऊन या ठिकाणी कचरू मल्हारी सगट यांच्यावरती जो तडीपारची जी ऑर्डर काढलेली आहे तात्काळ त्यांच्या वरिष्ठांशी बोलून ती रद्द करावी ही संपूर्ण समाजाची भावना आहे. ही आज सुरुवात आहे. आज धाराशिव तो झाके अभी महाराष्ट्र बाकी आहे. ह्यांच्यानंतर आज धाराशिव उद्या सोलापूर असेल, परत सातारा असेल, कोल्हापूर असेल, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मातंग समाजाचा उद्रेक तुम्हाला बघायला मिळेल. त्या ठिकाणी मी सर्व शासनाच्या लोकांना विनंती करायची आहे, सर्व प्रशासनाला विनंती करायची आहे. तो आजचा जो कचरू सगटवरती जो तडीपारचा जो गुन्हा दाखल आहे आणि जो ते ऑर्डर केलेला आहे तात्काळ रद्द करावी तेवढी संपूर्ण समाजाच्या वतीनं मागणी आहे. ठिकाणी आम्हाला आता जिल्हाधिकारी साहेबांनी आम्हाला बोलले आहेत की येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये आम्ही सखोल चौकशी करू आणि जो कोणी अधिकारी आहे, जो कोणी अधिकारी या ठिकाणी ह्या कामामध्ये काम चुकार करून जो कचरू सगटवरती अंतर्गत गुन्हे इतर लोकांचे गुन्हे यांच्यावरती गुन्हे घालून कारण हातपार केले आहे चौकशी करून त्या अधिकाऱ्याला आम्ही निलंबित करण्याची मागणी केलेली आहोत. आपण भेटलो आपण समजा या ठिकाणी मातंग समाजाच्या स्टाईलने आपल्याला उत्तर मिळेल आणि मातंग समाजाच्या वतीनं उग्र आंदोलन तुम्हाला पाहायला मिळेल. हा फक्त धाराशिव जिल्ह्यापुरतं नाही आहे तर संपूर्ण राज्यामध्ये मातंग समाज, सकल मातंग समाज असतील, विविध संघटना असेल, आपापल्या स्टाईलमध्ये, आपापल्या तालुक्यामध्ये, आपापल्या जिल्ह्यामध्ये हा उद्रेक तुम्हाला पाहायला मिळेल. कशामुळे झाला हा प्रकार? राजकीय दोषातून झालेला आहे. कचरू सगटनी शहापूर जिल्हा परिषद गट SC पडला असताना त्या ठिकाणी निवडणूक लढवली. का निवडणूक लढवली म्हणून काही राजकीय लोकांनी स्टंटबाजी करून मातंग समाजाचा एक युवक आज राजकारणामध्ये उभा राहतोय. उभा राहूनही तुमचं तर पूर्वीचीच धंदे करत निघलं पाहिजे अशा यांच्या मनामध्ये एक भावना आली पण तो आम्हाला वारंवार या ठिकाणी आत्महत्या करत आहे. तुळजापूर तालुक्यामध्ये मोठमोठे क्रिमिनल, एवढे मोठमोठे गुन्हेगार आहेत, त्यांच्यावर कारवाई नाही. आज जवळपास 2 महिन्या 4 महिन्यापूर्वी तुळजापूर तालुक्यामध्ये जवळपास 2-2, 3-3 अट्रॉसिटी झाली. ते अजून आरोपी अटक नाहीत. DYSP विकले गेलेले सुपारे घेतात, राजकीय लोकांच्या हात मिळवणी करतात म्हणून हे कारवाई झालेली आहे. आमची अशी या माध्यमातून मागणी आहे की DYSPची लवकरात लवकर बदली करून हे झालेले तडीपार हे तडीपार मुळात खोटाच आहे. कारण बनाव केलेला आहे, पोलिसांनी बनाव करून हा प्रकार केलेला आहे. याचा आम्ही निषेध करतो आणि येणाऱ्या काळात मातंग समाज हे जे सत्ताधारी पक्षांनी जे काय कारनामे केलेत त्यांना जागा दाखवल्याशिवाय मातंग समाज राहणार नाही. सकल मातंग समाजाच्या वतीने या ठिकाणी आज मी असं ठणकावून सांगतो.